अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी कल्याणच्या मुल्ला सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री आई कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास कधी वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाचे माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या मातानं माझ्या पितानं माझ्या लेकरानं माझ्या लेकीनं आणि माझ्या जमलेल्या माझ्या युवकानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखार हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज ही 9-10 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडतात 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत खिशामध्ये गांजाची पुडी सापडते का कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो पोरानो ही माती कोणाची याचा विसर आम्हाला पडू लागला कोणाची ही माती माझ्या लेकरा ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची पोरा कोण छत्रपती शिवाजी राजा कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे माझ्या लेकरा कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजाना स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा मग या राजाच्या मातीमध्ये आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला म्हणून लेकरानं माझ्या राजाचा आदेश आहे आज मी तुझ्या समोर उभा आहे आजचं कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या
जमातीमध्ये मी वाढलो, जमातीमध्ये मी घडलो, जमातीने माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं. त्या मातीसाठी मी काय केलं पोरांनो, याला म्हणतात हे कृतज्ञता. हे या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, की बघा बुद्धांच्या पासून माझ्या गाडगे बाबांच्या मर्यादा, या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी, संतांनी, महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला. त्या प्रतीकाचे नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचले, जय जयकार झाला. पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. माझ्या लेकरांना इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. हे राजाचा आदेश आहे बघ, आईची शपथ घेऊन सांगतो पोरा, हे बघ, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे माझ्या लेकरांनो. हे आज तुझा 1 कोटीचा बंगला आहे बघ, तुझ्या बंगल्यासमोर 40 लाखाची गाडी आहे, 50-50 तोळा सोना तुझ्या अंगावरती आहे, 3 वेळचं अन्न तुझ्या कुटुंबाच्या ताटात येऊन पडतं का पोरा? कारण फक्त आणि फक्त तुझा आई बाप लक्षात घे. तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या ब्रह्मांडामध्ये असूच शकलं नसतं. आणि म्हणून तुला सांगतोय, हे ज्या ज्या वेळेला या महामानवाचा प्रश्न येईल, हे राष्ट्राची कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. हे भगवंताची पुण्य आहे, आई बापाची पुण्य आहे. पण एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या पोरांनो, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि असा जय जयकार झाला पाहिजे. आजचा जय जयकार ना भूतो ना भविष्य, हे आयुष्यभर अविस्मरणीय तुझ्या लक्षात राहिला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या. पुण्याला आला नाही तुम्ही, काय माझ्या लग्नाला आला नाही. हा चला, दोन्ही रस्त्यावर उभे राहिलेले सगळे माझे बांधव, पाठीमाग मैदानात असणारे सगळे माझ्या लेकरांनो, सगळ्यांनी तुम्ही आय लव्ह यू, माझा तुमच्यावर लय जेवाय लक्षात घ्या. हा चला, सगळ्यांनी जय जय. आणि जय जयकार कसा? बेंबीच्या तेटापासून जोरा झाला पाहिजे ना, नुसतं असं नाही जय, नुसतं जो जय करल, येणारी दिवाळी त्याच्या नशिबात नाही. येणारी दिवाळी ते काही बघत नाही, काऊलावर बसून लाडूला टोच्या मारायच्या. हा, ज्याला पुढची दिवाळी बघायची आहे, माझ्या राजासमोर असा जय जयकार झाला पाहिजे. नांदेड जिल्हा ना, नांदेड जिल्ह्यानं नाही महाराष्ट्रानं बघितला पाहिजे एवढ्या जोरात बेंबीच्या. चला रे सगळे, कुठं आहेत एक सगळे, हा चला, रील बनवणारे सगळे खतरनाक व्यवस्थित घ्यायचं. हा, ते तुझं स्टिकचं भ्या वाटतंय, माझ्या चांगल्या बिंगड्यात घालशील बघ, तू जरा वाटच दिसतोयस मला. हा चला, सगळ्यांनी एकदम फर्स्ट क्लास असू दे, ओके, एकदम जय जयकार जोरात करायचा बरं का रे. एडिटिंगला मस्त लावा. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज. त्या बात आहे, हात खाली घ्या माझ्या मातानं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय, अहो मी कशी दिसते बघा, सांगा ना हो राया, मी कशी दिसते. त्यानं जर तुला खरंच सांगितलं तर उंदरासारखी महिनाभर त्याला मारशील आणि 1 महिना त्याला गिळायला घालायची नाही. मग ते लय हुशार आहे, ते म्हणताय तुझ्यासारखं या भूतलावर कोणच सुंदर नाही बसलेला असतो. हे फक्त इंस्टावरून ओळख झाली, त्या लेकीला बोलवलं, तिच्या शरीराचा उपभोग घेतला, तिला गटारीमध्ये टाकून दिलं. पोरीनो, असंच कुठलं तर लांडगा टपून बसलेला असतो. हे तुम्ही मेसेज करता, हे तुम्ही मेसेज करता, त्याच्या विळख्यामध्ये अडकता, हे आणि आई बापाच्या तोंडावर थुंकायला तुम्ही तयार झाला. हे काग माझ्या पोरी, हे पोरा, संभाजीराजांची शपथ आहे बघ, छत्रपतींची शपथ आहे बघ. हे लय दात काढून हसता येतं ना हरामखोरानो, जरा नीट ऐकायचं निर्लज्जानो. शंडानी नामर्द पिढी घडवायला लागलोय, शंडानी नामर्दा, शंडानी नामर्द पिढी. रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत नालायकानं 2020च्या राना मोजत बसता. यानं एवढ्या राना काढल्या, त्यानं तेवढ्या राना काढल्या, कुठल्या खेळाच्या विरोधात नाही. पण ऐक, त्यांच्या राना मोजत बसतोस. यानं एवढं करोड रुपये घेतलं, त्यानं तेवढं करोड रुपये घेतलं. मॅच संपल्यानंतर चौकामध्ये रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत गप्पा मारत बसता. हे आणि पुरा, पण तुला जन्माला घातल्यापासून तुला मोठं करेपर्यंत, तुला शिकवपर्यंत तुझ्या बापानं या गावच्या रस्त्यावर किती राना काढल्या याचा हिसाब पोरा तू कधी ठेवलास का माझ्या लेकरा? कधी बापाजवळ जाऊन बसलास का? कधी बापाचं पाय दाबायला घेतला का नालायकाडो? कधी बापाला म्हणाल का, पप्पा
यू पप्पा कार पोरानो कुठला दरबार द्या म्हणून राजांचा आदेश आहे बघ. हे जयंती निमित्त आलोय बा. फक्त इतिहास तुझ्या काळजावरती पेरत नाही, सत्य आणि वास्तव सांगून जातो. एकही पोरग व्यसन करणार नाही, जीव गेला तरी घेतात. एकही पोरगा कुठला थर्रा मावा खाणार नाही, कोणती तंबाखू खाणार नाही, कोणत्या व्यसनाच्या विडक्यात अडकणार नाही. पोरानो ऐका रा, व्यसन करायचा पण 2 तासात उतरणार व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 450 वर्ष होत आली आहे, अजून नशा नाही उतरली बघ. व्यसन करायचं तर आपल्या आई बापाचे मन अभिमानाने उंच झाली पाहिजे, तसं कर्तृत्वाचं व्यसन करायचं. आणि म्हणून सांगतोय राजांचा आदेश आहे, शेवटची 5 मिनिटं राहिली बोरे, शेवटचे 5 मिनिटं थांबतो बघितलं. पण थांबत असताना आज एक काम करायचं, आता पळत पळत जायचं. जसं हे परिवर्तन संपत पळत पळत घरी जायचं आणि आपला बाप कुठे बघायचं. बापाला आज शोधून काढायचं. बापाला शोधून काढायचं. आईला 2 प्रश्न विचारले नाही माझ्या लेकरानं, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. बापाची वाट बघत बसायचं. बाप घरात असला तर एकच काम करायचं, पळत पळत जायचं. पोरानं हत्तीसारखे तुम्ही आपण सांगतो करून बघ. खूप अवघड आहे पण लई सोपं आहे. खूप अवघड आहे पण लई सोपं आहे. पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला पोरीनो कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं माझ्या लेकरा? शाळेत कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. त्याची चमडीच लोळवतो. नाही पप्पा, बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा नाही मला कोणी काय नाही बोललं बाप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा हो पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते हो. आणि जसं तुम्ही येत होता का नाही पप्पा, पळत पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईने मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे 2 हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत वाघिणीसारखी, राणीसारखी, परीसारखी मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. आणि पप्पा मी आईची तक्रार तुमच्याकडे करत होती पप्पा. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा तुम्ही माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता पप्पा. मी तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन रात्रभर मी तुमच्या छातीवर झोपत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला जर काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेले होते पप्पा, आज गेले होते आपल्या राजाची जयंती पप्पा. आणि त्या जयंती निमित्त एक बाप नावाचा वादळ ऐकून आले मी पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोरानं थांबतो बघितलं, पण थांबत असताना बापाची किंमत ऐका. पळत जायचा, त्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार आहे. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. हे पोरानो, कधीतरी एखाद्या या जिल्ह्यातल्या नांदेडच्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. जिथं जायचं आणि त्या अनाथ आश्रम मध्ये एक 7 वर्षाचं पोरग इथं बसलेले आहेत की. आणि त्या बापाने जरा जागेवर उभा राहा, बिंदास उभा राहा, चला उभा राहा. आज नाही तर परत कधीच नाही. छत्रपतींची आणायचा आपल्याला. त्या 10, 15, 20 बापाने जरा उभं राहायचं आहे. जागेवर उभं राहा. पोरे
हा तुझा बाप आहे आणि त्या बापाने विनंती करतोय जागा काढ तिथं माझ्या जवळ यायचंय. चला लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. या इकडे या, लवकर या, इथं या, माझ्या जवळ या, या लवकर, आज नाही तर परत नाही. उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय. या लवकर इकडे या, इथं या, चाल लवकर, माझ्या समोर यायचंय. कोणाकोणाचे बाप्पा पायातला चप्पल जागेवर काढा आणि इकडे या, माझ्या समोर इथं या, या लवकर, इथं या, चाल लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. पोरी चाल लवकर, जागा काढत बाहेर ये, तिला जागा द्या त्या लेकराला. चाल लवकर इकडे या, इथं या, माझ्या समोर या, इथं या, माझ्या समोर या. हा चला लवकर या, लवकर ये पोरात, चल लवकर, चाल ग पोरी लवकर ये मधून ये मधून ये, लवकर ये, जागा मिळेल तिथून पळत या, धावत या, या लवकर. आणि आता मी काय सांगतोय तेवढं ऐकायचं माझ्या लेकरांनो. हे मेल्यानंतर आई बापाला जाळतात. एक पोरी पुढे चल, चूक. मेल्यानंतर आई बापाला पोरानं जाळत नाही. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जडत असते. रोज आपला बाप मरत असतो आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पोरीनं. जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे. ना जगता येत ना मरता येत. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसत. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. हे खरंय, 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं आम्हाला जागा दिली म्हणून आमचा जन्म झाला. देवापेक्षा सर्वश्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरीनं. पण आई इतकाच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी आजपर्यंत जर कोण हंबरडा फोडून रडत नसेल ना पोरीनं तर त्या देव माणसाचं नाव पुरा बाप आहे. बाप. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हा बाप तुझ्या समोर उभा आहे. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस बघ. कारण कित्येक लेकरांना वाटतं घरी पळत जावं आपल्या बापाला कडकडून मिठी मारावी. पण साला भिंतीवरचा बाप खाली येतोय कुठं पुरी आणि मिठीत कुठं घेतोय आम्हाला. महाराष्ट्र नाही बाग, सगळं राष्ट्र मुठीत घेतलंय. प्रत्येकाला बाप सांगतोय पण ऐक, आज तू श्रीमंत आहेस, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे पुरी. पळत पळत जायचं बघ आता. समोर उभे असलेल्या आपल्या बापाला एवढ्या कडकडून मिठी मारायची पोरा. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पसंत आपल्या बापाला सांगायचं बाप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नव्हती पण आज सांगते माझा तुमच्यावर लई जीव आहे. बाप्पा जा पोरी पळत. समोर तुझा बाप उभायचा, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत पळत जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरा. चाल पळ, जिथं तुझा बाप उभा आहे पोरा. पळत पळत जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरा. जा पळत पळत जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारे. हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांगा पोरानं. मारा बापाला कडकडून मिठी. हा रडणारा बाप खोटा आहे का सांग मला पुरी. हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांग माझ्या लेकरा. या बापाची चूक काय आहे पुरी. या बापाची चूक काय आहे. तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का बापाची सांगा मला. सांग या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का. सांग या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाल का. सांग पोरा व्यसन करशील का आणि सांग तू आत्महत्या करशील का. चला पोरानं बापाच्या पाया पडा. चला झुका झुका चला पाया पडा. झुका पाया पडा. चला झुका पाया पडा. हा तुझा खरा देव आहे बघ. देवळा चला देव मिळाला. अंतरीचा जागवारे. चला खाली बसलेल्या प्रत्येकाला ज्यानं ज्यानं आपल्या आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय चला उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. चला ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय उजवा हात वरती करा. चला डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा. ठेवा डोक्यावरती ठेवा. आणि डोळे आता बंद करा. आई बापानं आयुष्य दिलं.
आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचा आहे. बंद करा डोळे, डोळे बंद करा. आणि खरंच आज नाही तर परत कधीच नाही. आला डोळ्यासमोर आई बापाला. कारण माझ्या राजाचं बलिदान होत होतं, संभाजी राजांचं बलिदान होत होता. शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव वेगळा होत होता. पण त्या वेदनेच्या खाईमध्ये माझ्या राजाच्या डोळ्यासमोर येत होते छत्रपती शिवाजी राजे. तुमच्या डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला, आणा आणा. 4 वर्षापूर्वी बाप निघून गेलाय, 2 वर्षापूर्वी आई निघून गेले. कौलावरचा नैवेद्य त्यांच्याजवळ पोचला की नाही मला माहिती नाही. पण आजचा हा तुझा आवाज मात्र आई बापाजवळ नक्कीच पोचणार आहे. डोळ्यासमोर आणा आईला. आई काय आता गालावरून हात फिरवा, फिरवा त्या आईच्या गालावरून हात आणि सांगा आईला, आई लहानपणापासून तू हात फिरवत होतीस की गे, माझा हात फिरवायचा राहून गेला होता. बापाला एक कडकडण मिठी मारा, मारा मारा बापाला कडकडण पेटी, त्या बापाला कडकडण पेटी मारा. एक पुरीनो घरातल्या बापाला सांगा, पप्पा जीव गेला तरी चालेल, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही पप्पा. मी कधीच आत्महत्या करणार नाही. पोरानं सांगा, मी कधीच व्यसन करणार नाही पप्पा. आमचा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, जीव जाईल पण तुम्हाला पोलीस स्टेशनला मी उभं करणार नाही. कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. झाल्यात माझ्याकडून काहीच होता, पण पप्पा माफ करून मला पिठीत घ्या. घ्या शपथ लेकरांना. हात खाली बसा, तिथंच बसा, 2 मिनिट खाली बसा. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.